बघतो, जर तुम्ही या चुका करत असाल तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. बघतो, या कलियुगात क्वचितच असे एक घर असेल ज्यामध्ये पूजा कक्ष नसेल, आणि पूजा कक्ष ही एक अशी जागा आहे जेथून आपल्या संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. म्हणून वास्तुशास्त्राच्या अनुसार तुमची पूजा खोली अशी असावी की ती तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा चांगल्या प्रकारे प्रसारित करू शकेल. बघतो, जर तुमची देवावर खरी श्रद्धा असेल आणि तुम्ही मनापासून देवाची उपासना करीत असाल तर या व्हिडिओमध्ये नक्कीच सहभागी व्हा. बघतो, तुम्ही हे अनेकदा पाहिले असेल की आपण पूजा कक्षात देवाच्या मूर्ती ठेवतो, पण पूजेच्या खोलीत आपल्याकडून कळत नकळत अशाही काही वस्तू ठेवल्या जातात ज्यामुळे घराची प्रगती होण्याऐवजी ते घर उद्ध्वस्त होते. बघतो, अनेकदा लोकांचे गैरसमज होतात आणि काही लोक असेही असतात की ते आपल्या वास्तुशास्त्राला हलक्यात घेतात आणि त्यामुळे घरात ठेवलेल्या वस्तू नेमक्या कुठे ठेवायला हव्यात हेच त्यांना समजत नाही. बघतो, पूजाघर मंदिरात 3 वस्तूंना ठेवणे असते अशुभ, घराच्या धन व बरकतीचा होतो नाश, श्रीलक्ष्मी अशा घराचा करते त्याग. त्यासोबत आपण जाणून घेणार आहोत त्या 3 विशेष वस्तूंच्या विषयी ज्यांची पूजाघर मंदिरात असणे खूपच आवश्यक आहे. जर घरामध्ये सुख समृद्धी आणि धनाची मनोकामना करता तर या 3 वस्तू पूजाघरात असणे आवश्यक आहे. बघतो, आपल्या हिंदू शास्त्रांच्या अनुसार स्वयं श्री हरिकृष्णानेही याविषयी सांगितलेले आहे. तर या पूर्ण माहितीला अगदी बारकाईने समजून घेण्यासाठी या व्हिडिओला अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा. बघतो, प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये एक छोटेसे पूजाघर किंवा मंदिर अवश्यच बनवतो ज्यामध्ये तो आपल्या सर्व प्रिय देवी देवता तसेच त्यांच्याशी जोडलेल्या सर्व महत्त्वपूर्ण वस्तू पूर्ण श्रद्धा भावनेने ठेवतो. आपल्या मंदिरात देवी देवतांचे फोटो, मूर्ती, पूजापाठचे सामान इत्यादी वस्तूंनाही तो ठेवतो. परंतु बघतो, आपल्या शास्त्रांमध्ये मंदिराच्या आतमध्ये काही वस्तू ठेवणे जेवढे फळदायी असते अगदी तेवढेच काही वस्तूंना ठेवून देणे अत्यंत अमंगल आणि अशुभ असते. या काही वस्तू अशा आहेत ज्यांच्यामुळे घरामध्ये नकारात्मकता बनून राहते आणि भांडणे, क्लेश, कलह आणि फक्त नुकसानच होते. आज आपण जाणून घेणार आहोत काही अशाच अशुभ वस्तूंच्या विषयी ज्यांना काही लोक कळत नकळत आपल्या घराच्या मंदिरामध्ये ठेवून देतात. जर तुमच्याही पूजाघर मंदिरामध्ये काही अशा वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांना त्वरित तेथून हलवून घराच्या कोणत्या दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या, पण तुमच्या पूजाघर मंदिरात चुकूनही ठेवू नका. लोक असे यासाठी करतात कारण की त्यांना वाटते या वस्तू धार्मिक आहेत आणि त्यांची पूजा केली पाहिजे. पण बघतो, आपणास इथे सांगू इच्छितोय, स्वयं श्री हरिकृष्णांनी सांगितलेले आहे की कलियुगात मनुष्य काही अशुद्ध वस्तूंना धार्मिक मानून त्यांची पूजा करेल, ज्याला आपल्या शास्त्रांमध्ये वर्जित मानले गेलेले आहे. तर बघतो, याविषयीची भविष्यवाणी श्री हरिकृष्णाने पहिलेच केलेली होती की कलियुगात मनुष्य अधार्मिक आणि काही अशुभ वस्तूंची पूजा करेल. तर या तर मग जाणून घेऊयात आपणास आपल्या पूजाघर मंदिरामध्ये अशा कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही. तर बघतो, सर्वात पहिली गोष्ट आहे कलश. बघतो, आपल्या हिंदू सनातनी शास्त्रांच्या अनुसार कलश सुख आणि समृद्धीचा प्रतीक आहे. आपल्या मंदिरामध्ये हळदी कुंकू आणि स्वस्तिक बनवून त्यावर मंगल कलश अवश्य ठेवा. असे केल्याने घरामध्ये कायम समृद्धी बनून राहते आणि सुख ऐश्वर्याची तत्काळ प्राप्ती होते. बघतो, नंबर 2 वस्तू आहे घंटी. मंदिरामध्ये घंटी तर तुम्ही अवश्यच ठेवली असेल कारण की या घंटीला शुभ मानले जाते. त्यामुळे जेव्हा कोणाच्या घरामध्ये घंटीचा आवाज होतो तेव्हा तेथील वातावरण शुद्ध आणि पवित्र बनते. ज्या घरामध्ये पूजेच्या दरम्यान घंटी वाजवली जाते तेथील घराच्या आजूबाजूच्या सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि त्याचसोबत सुख समृद्धीचे दरवाजे उघडण्यास सुरुवात होते. 3री वस्तू आहे स्वस्तिक. घराच्या मंदिरामध्ये स्वस्तिक अवश्य असले पाहिजे. मग जरी तुम्ही यास हळदी कुंकवाने बनवा, कारण की स्वस्तिक तुमच्या घराची शक्ती, सौभाग्य, समृद्धी आणि शुभ लाभाचे प्रतीक मानले जाते. हेच मुख्य कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिकचे चिन्ह अवश्य बनवले जाते. 4थी वस्तू आहे शंख. फारच कमी लोक जाणतात की या शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान 14 रत्नांसोबतच झालेली होती. याच कारणामुळे हा शंख श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. शंखाच्या ध्वनीने सकारात्मक ऊर्जेचाही संचार होतो. त्यामुळे पूजाघर मंदिरामध्ये शंख अवश्य असला पाहिजे. घरातील शंखाच्या असलेल्या अस्तित्वाने श्रीलक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये कधी धनाची कमतरता जाणवत नाही. 5वी वस्तू आहे दिवा आणि धुपारत. तर बघतो, आपली भारतीय परंपरा मातीशी जुडलेली आहे. त्यामुळे मंदिरामध्ये पारंपरिक दृष्ट्या मातीचा दिवा अवश्य ठेवला पाहिजे. जर तुम्ही मातीचा दिवा ठेवू शकत नसाल तर धातूच्या दिव्याचा उपयोग करा. जर देवावर तुमची श्रद्धा जास्तच असेल तर तुम्ही गाईच्या गोबराच्या शेडींचा वापर करून त्यावर तूप व गूळ घालून तुम्ही धूप देऊ शकता. असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती व समृद्धी बनून राहते. तर बघतो,
या आहेत त्या वस्तू ज्यांना पूजाघर मंदिरामध्ये अवश्य ठेवले पाहिजे. या तर मग आता जाणून घेऊयात की घराच्या मंदिरामध्ये कोणत्या वस्तू कधीही ठेवता कामा नये. सर्वात पहिली गोष्ट श्री गणपतीची विषम संख्यांमध्ये असलेली मूर्ती. बघतो पूजाघर मंदिरामध्ये श्री गणपतीची मूर्ती 1, 3, 5 अशा विषम संख्येमध्ये ठेवू नका. आपल्या मंदिरामध्ये श्री गणपतीच्या केवळ 2 मूर्तीच ठेवा. यास ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मानले जाते. जर तुम्ही तुमच्या मांगल्याची मनोकामना करता तर श्री गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजावर आतल्या बाजूस मुख करून लावा. बरीच लोक हेच मुख्य चूक करतात की घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणपतीची मूर्ती बाहेरच्या बाजूने मुख करून लावतात, ज्याने त्यांना बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागते. जर तुम्ही इच्छिताय तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस तुम्ही लावू शकता किंवा मग मध्यभागी आतल्या बाजूने मुख करून लावा, पण बाहेरच्या बाजूने कधीही लावू नका. दुसरी वस्तू आहे पूर्वजांची प्रतिमा व फोटो. जर तुम्ही तुमच्या मंदिरात अथवा बाजूस आपल्या पूर्वजांचा फोटो ठेवला असेल तर त्यास त्वरित तेथून हलवा, कारण की वास्तुशास्त्रामध्ये पूजाघरात मृत व्यक्तींच्या प्रतिमेला ठेवण्यास अशुभ मानले जाते. याने अशुभदायी परिणाम प्राप्त होतात. बघतो मृतक परिजन पूजनीय आणि सन्माननीय आहेत, परंतु त्यांचे स्थान देवतांच्या बरोबरीचे नाहीये. मृतक परिजनांची प्रतिमा घराच्या पूजाघर मंदिरात अथवा बाजूस ठेवल्याने आपल्या घराचे वातावरणही नकारात्मक बनते, ज्याचा अशुभ परिणाम आपणास भोगावा लागतो. बरीचशी लोक साधू संतांच्या मूर्त्या किंवा त्यांचे फोटोही पूजाघरात ठेवून देतात, पण असे करण्यास अशुभ मानले जाते. जर तुम्ही कोणा साधू संतास मानता तर त्यांना भिंतीवर लावू शकता, पण पूजाघरात चुकून सुद्धा ठेवू नका. तिसरी वस्तू आहे तुकडा तांदूळ. आपल्या मंदिरामध्ये कधीही तुटलेले तुकडा तांदूळ ठेवू नका. त्यासोबत जुने अर्पण केलेले तांदूळ जास्त काळ तेथेच ठेवून पडून ठेवू नका. हे नकारात्मक ऊर्जा पसरवतात. ही गोष्टही तुम्ही ध्यानात ठेवा की तुम्ही मंदिरामध्ये ठेवत असलेल्या तांदळांचा वापरही हळदीमध्ये मिसळूनच करा. बघतो याने तुम्हाला सर्वाधिक जास्त शुभ प्रभाव मिळतात. चौथी वस्तू आहे काळभैरव आणि शनिदेवांची मूर्ती. बघतो घराच्या मंदिरामध्ये काळभैरव, शनिदेव किंवा काली मातेची मूर्ती ठेवता कामा नये. यासोबत श्री लक्ष्मी मातेची उभी असलेली मूर्तीचे पूजन करता कामा नये. श्री लक्ष्मीची मूर्ती नेहमी बसलेल्या मुद्रेमध्येच असायला हवी. तर बघतो अशा प्रकारे आपणास आपल्या पूजाघर मंदिरात या मूर्त्यांना ठेवता कामा नये. या तर मग बघतो आता जाणून घेऊयात की त्या खास व विशेष वस्तूंच्या विषयी ज्या तुमच्या पूजाघर मंदिरामध्ये अवश्य असल्या पाहिजेत. या वस्तू पूजाघरामध्ये असल्याने घरामध्ये होते धनाची बरकत. श्री लक्ष्मी करते अशा घरामध्ये स्थायी रूपात आपला वास. बघतो पहिली वस्तू आहे कलश. शास्त्रांमध्ये कलशाला पूर्णतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. मग जरी ती सत्यनारायणाची पूजा असो, दिवाळी असो, नवरात्रीचे पावन पर्व असो किंवा मग कोणत्याही प्रकारचा सण उत्सव असो अथवा मांगलिक कार्य असो, कलशाला स्थापन केल्याशिवाय या सर्वांना अपूर्ण मानले गेलेले आहे. पूजेमध्ये कलशाचा उपयोग देवतांचं आवाहन करण्यासाठी केला जातो. देवतेसमोर तांब्यात पाणी भरून ठेवणे एवढे शुभ असते की जर आपण आपली रोजची पूजा करतेवेळी देवासमोर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवतो तर याचा चमत्कारिक प्रभाव आपणास नक्कीच पाहण्यास मिळतो. त्यामुळे मुख्यतः तांब्याच्या कलशाचा उपयोग करा. पूजेमध्ये जर कोणत्या सामग्रीची कमी राहते तर परेशान होऊ नका किंवा पूजा अर्धवट सोडून उठू नका. अशा वेळी देवतेला अक्षता आणि फुले अर्पण करा आणि मनातच त्या वस्तूचे ध्यान करा. प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा कोणत्याही भांड्यात गंगाजल कधीही चुकून सुद्धा ठेवता कामा नये. अपवित्र धातू असे अल्युमिनियम आणि लोखंडापासून बनलेली भांडी यातही ठेवू नये. गंगाजल नेहमी तांब्याच्या धातूने बनवलेल्या भांड्यातच ठेवणे कायमच शुभ असते. केतकीचे फूल शिवलिंगावर अर्पण करता कामा नये. कोणत्याही पूजेमध्ये मनोकामनेच्या सफलतेसाठी काही दक्षिणा आवर्जून ठेवली पाहिजे. श्री लक्ष्मीला विशेष रूपाने कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे आणि जर तुम्ही हे शुक्रवारच्या दिवशी करता तर कित्येक पटीने लाभ मिळतो. या फुलाला 5 दिवसांपर्यंत शुद्ध ताजे पाणी अथवा गंगाजल शिंपडून पुन्हा अर्पण करू शकता. बघतो दुसरी वस्तू आहे गंगाजल व गोमूत्र. आपल्या शास्त्रांमध्ये गंगाजल व गोमूत्राला अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. त्यामुळे पूजाघरात गंगाजल अथवा गोमूत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. गंगा नदी सर्व पापांना नष्ट करणारी तसेच सर्व रोग व्याधींचा नाश करणारी पवित्र आहे. त्यामुळे जर तुमच्या पूजाघर मंदिरामध्ये एक तांब्याच्या छोट्याशा भांड्यातही जर तुम्ही गंगाजल भरून ठेवता तर याने तुमच्या पूजाघर मंदिराची शुद्धता बनवून राहील आणि तुम्हाला तुमच्या पूजेचे संपूर्ण फळही प्राप्त होईल. आपणास या गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे की कधीही दिव्यानेच दिवा पेटवता कामा नये. बघतो शास्त्रांच्या अनुसार जी पण व्यक्ती दिव्यानेच दिवा लावते ती रोगी होती. घराच्या मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळी दिवा अवश्य लावा. एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा आवर्जून लावला पाहिजे.
पूजेमध्ये दिवा योग्य जागी ठेवलेला असला पाहिजे. तुपाचा दिवा नेहमी उजव्या बाजूस आणि तेलाचा दिवा नेहमी डाव्या बाजूस ठेवा. जलपात्र, घंटा, दुपारं यासारख्या वस्तू नेहमीच डाव्या बाजूस ठेवल्या पाहिजेत. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. धन्यवाद.